1971 ठरावासह हसन मुश्रीफांचे शक्तीप्रदर्शन, गोकुळमधील महायुती तर राष्ट्रवादीच मोठा भाऊ. ठराव दाखल झाल्यानंतर आपल्याला तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी जायचं आहे. ठराव धारकांना काही दिवसानंतर पर्यटनासाठी नेलं जाण्याची शक्यता आहे. गोकुळ निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स यावेळी पेरणी आहे, म्हैशी आटली आहे अशी कोणतीही कारणं देऊ नका. निवडणूक ही निवडणूक असते. निवडणुकीत ज्या त्या वेळेला त्या गोष्टी केल्या नाहीत तर त्याचा फार मोठा पश्चाताप होऊ शकतो. गेल्या 5 वर्षात शिंदे गट आणि राष्ट्रवादीने या गोकुळचा कारभार केला. या 5 वर्षात महायुतीने म्हैशीच्या दुधाला 14 रुपयांनी, गाईच्या दुधाला 10 रुपयांची दरवाढ दिली आहे. 1971 ठराव आपल्याकडे आहेत, म्हणजे जवळपास 2000 ठराव आपल्याकडे आहेत. 2000 ठराव घेऊन आपण ते आत्ता ऑफिसला जायचं आहे. महायुतीमधील मोठा भाऊ म्हणून आपण राष्ट्रवादीत राहणार आहोत. गोकुळवर महायुतीचा झेंडा फडकवायचा असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. राजेश पाटील, सचिन पाटील, गडिंग कारखान्याचे चेअरमन भाई पताडे, जयशिवराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आता एक वेळ आमची आलेली आहे. आता एकच आता अडचण आपल्यासमोर आता आहे, आपण जायचं आहे की ठराव वास्तविक आपल्या हातात त्यांनी द्यायला पाहिजे होते. आता ठराव तुमच्या हातामध्ये दिलेले नाही. आता ही किती व्यवस्था करणार, ठरावाची व्यवस्था करणार. अक्षय चव्हाण पुढच्या लागणार. तुमच्या नेते मंडळींच्याकडे तुमचे ठराव आहे प्रत्येक तालुक्याच्या. माझी विनंती अशी आहे की आपण इथं हळूहळू निघून जाऊ आणि आपले नेते मंडळी तुम्हाला जी टीम आहे त्याला ठराव करून व्यवस्थितपणानं पाऊस आला की आग आला भिजू देऊ नका. पाऊस आला की आग आला नेते मंडळींच्या आणि आला गेला तर भिजवायचं नाही. सध्या आल्यानंतर काय केला आणि ज्यांनी जेवायचं आहे त्यांनी ठराव देऊन येऊन जेवावं किंवा आता बसून जेवावं. आता शक्ती प्रदर्शनाला आपल्याला आज जायचं असल्यामुळं आपण आज जाऊ आणि तिथं आपापल्या तालुक्याच्या प्रमुख मंडळींनी आपापल्या लोकांचे ठराव हातामध्ये द्यावे अशी विनंती मी करतो. आम्ही सगळे नेते मंडळी 10-15 मिनिटे येथे बसतो. तुम्ही ज्याला ठराव घेऊन घ्या आणि मग आपण 15 मिनिटांनी आम्ही नेतृत्व करू आणि तुम्ही सगळेजण मागून 2000 ठराव घेऊन आज आपण गोकुळवर आपण युतीचा झेंडा फडकवायचा आहे. तर मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच या गटाचं नेतृत्व करेल असा विश्वास मी या निमित्ताने देतो आणि मनपूर्वक. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.